अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आलेत। या सगळ्या संस्थांचा अंदाज काढला तर महायुती किंचित वरचढ वाटतीये, पण कुणीच सत्तेच्या जवळपास जाताना दिसत नाहीये। प्रत्येकाला सत्ता स्थापनेसाठी छोटे पक्ष आणि अपक्षांची गरज पडेल, त्यांचा भाव वाढणार आहे आणि त्यांना जर भाव द्यायचा नसेल तर महायुतीला मवियातील एका घटक पक्षाची आणि मवियाला महायुतीच्या एका घटक पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे। आमदार संख्या आणि त्यांचं समीकरणच तसं तयार होईल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। जर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार निकाल लागले तर भाजपा आणि ठाकरे एकत्र येतील, तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीही एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचं काय होणार हाही प्रश्न आहे। चला ही नवीन समीकरणं कशी तयार होतील, काँग्रेस एकनाथ शिंदेंचं काय होणार समजून घेऊयात। चाणक्य स्ट्रॅटेजी, पोल डायरी, इलेक्ट्रोल एज, मॅट्रिक्स, रिपब्लिकन, न्यूज 24, पीमार्क, SAS ग्रुप हैदराबाद, दैनिक भास्कर, लोकशाही रुद्र आणि ZAI या 10 संस्थांच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे। 10 संस्थांच्या सर्वेक्षणापैकी 7 संस्थांनी महायुतीला बहुमताचा आकडा गाठण्याचा अंदाज वर्तवलाय। त्यामध्ये चाणक्य, पोल डायरी, मॅट्रिक्स, रिपब्लिक, न्यूज 24P, लोकशाही रुद्र आणि ZAI या 7 संस्थांनी भाजप महायुतीला सर्वाधिक जागा दर्शवल्यात, तर इलेक्ट्रोल एज, AS ग्रुप आणि दैनिक भास्कर या ग्रुपनं महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे सर्वांचीच उत्कंठा ताणली आहे। सगळ्या संस्थांचा अंदाज काढला तर ॲव्हरेज महायुतीला 128 ते 142 आणि महाविकास आघाडीला 124 ते 140 जागा मिळतील असा अंदाज आहे। तसंच इतर पक्ष आणि अपक्षांना 18 ते 23 जागा मिळतील असा अंदाज आहे। पक्षनिहाय ॲव्हरेज काढल्यास भाजपा 70 ते 80, शिंदे 20 ते 30, अजितदादा 15 ते 20, काँग्रेस 50 ते 60, ठाकरे 35 ते 40, पवार 40 ते 45। खरी गंमत सुरू होते इथून। भाजप आणि ठाकरे एकत्र कसे येऊ शकतात, अजित पवार शरद पवारांसोबत कसे जाऊ शकतात, हे या आकड्यांच्या आधारे समजून घेऊयात। सुरुवातीला भाजपा ठाकरे यांच्यातील आकड्यांची गणितं समजून घेऊ। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाला 80 जागा मिळाल्या तर त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी 60 जागांची गरज पडेल। शिंदे आणि अजितदादांचे तितके आमदार नाहीत, त्यांच्या जवळपास 50 होतील, म्हणजे महायुतीला आणखी 30 जागांची गरज पडेल। तेवढे अपक्ष नाही आहेत, अपक्षांची संख्या 20च्या आसपास येईल असा अंदाज वर्तवला जातोय। तर दुसरीकडे ठाकरेंचे 40 आमदार निवडून येतील असा अंदाज आहे। ठाकरेंना सोबत घेतल्यास भाजपाला आणखी 20 जागांची गरज पडेल, तेवढे अपक्ष आहेत। मात्र ठाकरे सोबत येणार असतील तर भाजपाला शिंदेंना सोडावं लागेल। शिंदे सोबत असतील तर ठाकरे भाजपासोबत जाणार नाहीत। त्यामुळे समीकरण हे भाजपा, ठाकरे आणि अजित पवार यांच्या 20 जागा असं होऊ शकतं। या तिघांचे मिळून 140 होतील आणि काही अपक्ष असं गणित जुळू शकतं। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र विरोधामध्ये बसावं लागेल। जर असं झालं नाही तर दुसरं समीकरण आहे, मवियाला सत्ता स्थापनेसाठी 20 जागा कमी पडतात। अजित पवार त्यांच्या 20 जागा घेऊन जर मवियासोबत आले तर मवियाची आकडेवारी बहुमताच्या जवळ जाईल आणि मवियाती सत्ता स्थापन होऊ शकते। अजित पवार सोबत येणार असेल तर काँग्रेसला काही निधी वाटपाचा प्रॉब्लेम असेल असं वाटत नाही। त्यामुळे या चौघांचं सरकार स्थापन होऊ शकतं, हे दुसरं समीकरण होऊ शकतं। म्हणजेच सत्ता स्थापनेसाठी एकतर भाजपा, ठाकरे आणि अजितदादा असं एक समीकरण, त्यामुळे काँग्रेस, शरद पवार आणि शिंदे यांना विरोधात बसावं लागेल, किंवा दुसरं समीकरण काँग्रेस, शरद पवार, ठाकरे आणि अजितदादा आणि त्यामुळे भाजपा आणि शिंदे यांना विरोधामध्ये बसावं लागेल। म्हणजेच दोन्ही बाजूनं अजितदादा सत्तेत येतील, किंग मेकरच्या भूमिकेत दिसतायत, तर एकनाथ शिंदे मात्र दोन्ही बाजूनं विचार केला तरी सत्तेबाहेरच दिसतायत। शिंदेंना विरोधात बसावं लागेल असं सध्याच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार तरी दिसतंय। अर्थात हे राजकारण आहे, राजकारणात काहीही होऊ शकतं। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।